वॉइस ऑफ चौक वॉइस ऑफ भरोसे अंकुश निरगुडे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. हॅलो. थँक्यू प्रसाद सर. थँक्यू सो मच. चांगला आवाज आपण खरं तर ऐकला. बदलापूर खरबई गावाचा एक सुमधुर आवाज. सातत्यानं आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकतो. आज देखील त्यांचा आवाज आपल्या स्पर्धेमध्ये आहे. अर्थातच सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून खरे तर ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण सकाळपासून ऐकतोय. ग्रीन सिग्नल गेम ऑन. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मिलिंद. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. दोन्ही चांगले संघ आहेत. शॉर्ट पिचले चूक केलं होतं क्षेत्ररक्षक. चूक केली आहे. पहिल्या चेंडूवरती आलेच विकेट, परंतु इथून क्षेत्ररक्षकाने खरं तर चूक केली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील या चुका झाल्या होत्या. अर्थातच सह्याद्री वॉरियर्स या संघाच्या खेळाडूंकडून भरपूर कॅच ड्रॉप झाले होते आणि त्यामुळे मात्र सामना गमावला होता. आणि सुरुवात त्याच पद्धतीची पाहायला मिळते आहे. मिलिंदच्या पहिल्या चेंडूवरती जेल सोडलाय फलंदाजाचा. जबरदस्त फटका. कव्हर पॉइंटच्या दोन क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या मागे, परंतु चेंडू सीमारेषा फरार 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू सो मच. थँक्यू डिझर. जर का झेल पकडला असता तर या 4 धावा कदाचित वाचल्या गेल्या असता, परंतु ज्या छोट्या छोट्या मोमेंट आहेत ना, ते तुम्हाला पकडणं खूप गरजेचं असतात क्रिकेटमध्ये. जबरदस्त चेंडू टॅप केलाय हलक्या हातानं, तर त्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा धाडस त्या ठिकाणी होत नाहीये. दोन्ही फलंदाज तालमेल चांगला पाहायला मिळतोय. सुरुवात एक शांत गतीनं दोन्ही संघाची सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती झेल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू डॉट. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी दुपारचं सत्र आहे. आडवा बॅटला शॉट पॉइंट लेगला क्षेत्र खाली आहे. 1 बाउन्स 2 बॉम्ब चेंडू सीमा पार. हा दुसरा चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. मिलिंदच्या आगेस ज्या फलंदाजाचा झेल सोडला होता त्याच फलंदाजाच्या बॅटमधून हा चौकार. ठीक आहे. थँक्यू डिझर. थँक्यू सो मच. खराब गोलंदाजी आणि त्याचा पूर्ण फायदा उचलला जातोय. आता सुरुवातीलाच खरं तर चांगला चेंडू होता, उसळी दिली आहे, परंतु तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक धावत होते चेंडूच्या मागे, परंतु शरद जिंकले. चेंडू सीमा पार चौकार. अजून एक चौकार आपण पाहतोय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक किनचा राज.
त्याच्या बॅटमधून आपण सलगचे 3 चौकार या ओव्हरमध्ये पाहिलेत. पहिला चेंडू डॉट, दुसरा चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. मिलियनच्या अगेन्स्ट मात्र फलंदाजी केली जाते. शॉर्ट पिचचा बॉल हुक केले, जागा बनवले मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. पहिली धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा मात्र या चेंडूवरती सहज रीतीने कंप्लीट होतील आणि 2 धाब्यांच्या मदतीने संघाची टोटल धाबासंख्या जाऊन पोहोचती आहे 14 वरती. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. शांत गतीनं दोन्ही संघाची खरे तर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. चल टीम मीटिंग कुठली करू नका प्लीज. दुसऱ्या गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज हरेश हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती विकेट आलेली नाहीये. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली आहे. तो विकेटचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती कदाचित एक संधी होती, पण तो झेल जर का कदाचित कॅरी केला असता तर धाबसंख्या कुठेतरी रोखली गेली असती. तो झेल सोडल्यानंतर सलग आपण राजच्या बॅटमधून 3 चौकार पाहिले. तब्बल 14 धावा पहिल्या सुरुवातीलाच, परंतु हरीशचा पहिला चेंडू डॉटनं मध्ये सुरुवात या षटकाचे कमबॅकिंग षटक फेकायचं. एखादं विकेट कमालीचं डिलिव्हरी. यॉर्क लाईन ब्लॉक केलं फलंदाजाला. सटीक लाईन लेंथ. खरे तर हरीश मागच्या मॅचमध्ये थोडंसं खरे तर त्याच्या आगेच फटकेबाजी पाहायला मिळाली होती, परंतु या ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. फिल्डिंगमध्ये थोडं चेंजअप केलं जात आहे. गोलंदाजी ज्या पद्धतीने ज्या दिशेने चेंडूची फिरकी होते त्या दिशेने मात्र आता बिवर असणं आखली जाते. शॉर्ट पिच लेनचा बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तर त्या आतमध्ये चेंडू उचलफेक होईल. सिंगल धाबा या चेंडूवरती मिळते आहे. चांगली सुरुवात, शांत गतीनं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये थोडंसं शांत केलं दोन्ही फलंदाजांना. ज्या मागच्या ओव्हरमध्ये त्या गतीनं धाबा आलेला, ती गती कुठेतरी ह्या ओव्हरमध्ये धाबा थांबवण्यात यश प्राप्त केले गोलंदाज हरेशनं. चांगली सुरुवात या षटकाची पाहायला मिळते आहे. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय क्षेत्ररक्षक. जबरदस्त एअरफेट त्या ठिकाणी. शेवटच्या मोमेंटला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे, परंतु क्रीजमध्ये सुखरूप पोचतोय फलंदाज. त्या ठिकाणी जबरदस्त गुड बिटवीन द रनिंग असं वाटलं होतं. थोडंसं मागे राहिलं की काय, परंतु चेंडू थोडासा करे तर मी तर म्हणेन स्टंपवरती असतं तर कदाचित या ठिकाणी विकेटची संभावना असती, परंतु 2 धाबा या चेंडूवरती मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जागा बनवली आहे फाईन लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवली आहे आणि अगदी जेडी गेले, पण खरं तर जो स्टँड आहे त्या स्टँडमध्ये चेंडूला काढले 4 धाब्यांसाठी चौकार. आमचे सन्माननीय सदानंद दादा निरगुडे यांच्या माध्यमातून खरं तर विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. गोलंदाजीसाठी खरं तर एक सुवर्ण संधी आहे. एकूण धाबा आहेत ह्या 4 धाबे ना 25 धाबा ऑन द स्कोर गार्ड. 25 धाबा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चांगली सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 आल्या.
या ओव्हरमध्ये 11 खर्च केल्या हरेशनं. चांगली सुरुवात टीम खरं तर पाहायला मिळते आहे. कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की विकेट येतील, परंतु चांगली पार्टनरशिप भागीदारी दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बीड होताना आपण पाहतोय. 25 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मिलिंदचा पुन्हा एकदा वापर केला जातोय. ज्या मिलिंदनं पॉवर प्लेमध्ये खरं तर 14 धावा खर्च केला होता. त्याच गोलंदाजाचा मात्र वापर या तिसऱ्या षटकावरती आपण पाहतोय. तर पाण्याची माग केली जाते. ड्रिंक्स ब्रेक. थँक्यू डिझे. समोरच्या दिशेने होता. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाले. पहिला धय धक्का. फलंदाज होईल बाद. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि पहिला खेळाडू क्रमांक मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन सुरेश मैदानच्या आतमध्ये एंटर होतो. वाईट बॉलचा इशारा. पंचांचा आलाय. तिक्त धाप. वेगानं चेंडू फेकायचा होता, परंतु स्टंपच्या बाहेर थोडंसं पीच होताना आपण पाहिलं. स्टंपचा बाहेर जास्तच लाईन थोडीशी खराब. अवंतर धावेनं धावफलकावरती धाबा. 26-26. 5ची टॉपेज. लेग स्क्लिपकडे चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. खरं तर मिलिंदची या षटकामध्ये चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीला जरूर आपण थोडीशी खराब लाईन लेंथ शॉर्ट पीच पद्धतीचे चेंडू पाहायला मिळेल, परंतु या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल, एक चेंडू खराब जरूर फेकला, परंतु चांगल्या लाईन लेंथवरती गोलंदाजी होताना पाहतोय. खराब चेंडू. फुलटॉस. त्याला फुलटॉला दिलाय. अगदी मिड विकेटला क्लिअर करतोय हा फटका. मॅक्सिमम हिट. बॉल सीमारेषा पलीकडं 6 धाब्यांसाठी ठोकलाय. षटकार. थँक्यू सो मच. ज्यावेळेस गोलंदाजाचं कौतुक केलंय ना, त्यावेळेस गोलंदाजने खरं तर मार खाल्लाय. खराब चेंडू फेकलाय. यावेळेस पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, पण तो चेंडू सीमारेषा पलीकडं 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू सो मच. लाईन लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळते. अगदी जर का आपण विचार केला तर शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू भरपूर पाहायला मिळाले आणि त्यावरती आता आक्रमणाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय. खराब लाईन पाहायला मिळते. गोलंदाज मिलिंद आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवरती. पुन्हा एकदा हवेमध्ये पाहायला मिळतो. चेंडू क्षेत्ररक्षकापासून थोडंसं लांब. सिंगल या चेंडूवरती मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघ आता
एक चांगल्या दिशेकडे वाटचाल करतोय. 33 धाबा धावपटलावरती आपण पाहतो. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना खरं तर सुरुवातीला असं वाटलं होतं की एक उच्चांक स्कोर या मैदानावरती पाहायला मिळेल, परंतु कुठेतरी रोखण्यामध्ये आता यश प्राप्त होतंय गोलंदाजाला. चांगला फटका पाहायला मिळते. शॉट मध्ये होता चेंडू, त्याला पाठवलंय समोरच्या प्लॉट मध्ये. वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू सो मच. 42 धाबा धावपटलावरती 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक दमदार सुरुवात आपण पाहतोय. खरे तर टीम KG इलेक्ट्रॉनिक कडाव या संघाची एक दमदार सुरुवात आपण या मॅच मध्ये पाहतोय. अगदी गोलंदाजावरती जणू काही तुटून पडलेत. पहिले षटक मिलिंदनं फेकलं, त्यामध्ये 14. दुसऱ्या षटकामध्ये हरेशनं थोडंसं कमबॅक केलं, 11 धाबाचं षटक. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा मिलिंदच्या वरती विश्वास दाखवला होता. त्या षटकामध्ये देखील तब्बल 17 धाबा आल्यात. चौथ्या षटकाचा वापर केला जातोय. गोलंदाज आलेत गोलंदाजी मार्कवरती. वैभव रिवर्सने खेळलेत गॅपमध्ये. अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकापासून चेस लांब आहे, त्यामुळे चेंडू अडवणं कठीण होईल. सीमारेषा पलीकडे 4 धाबा. थँक्यू सो मच. सह्याद्री वॉरियर्स. खरं तर आज संघाची गोलंदाजी थोडीशी मागच्या मॅचमध्ये देखील खराब झाली होती आणि त्याच खरे प्रयत्न, त्याच उद्देशानं तो सामना त्यांना गमावा लागला होता. ह्या मॅचमध्ये चित्र तेच पाहायला मिळालंय. समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा फुल टोला, पैसा उसूल, मॅक्सिमम तब्बल देऊन जातील 6 धाबा. षटकार. थँक्यू सो मच. थँक्यू DJ. सह्याद्री वॉरियर्स संघाला लीड करतायत. मोहन पारदे आज नाराज असतील गोलंदाजीवरती. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्या अनुसाराने पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. एक धाव होती तिकडे, 4 धाबा. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू DJ. थँक्यू सो मच. जे म्हटलं जातं घर फिरले की भाषाही फिरतात. मैदानाच्या आतमध्ये जणू काही ते चित्र पाहायला मिळत आहे. जिथे 1 धाबा आहे तिथे 4 धाबा दिल्या जात आहेत आणि इथून अर्धशतक कंप्लीट. 50चा पल्ला गाठलाय. धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटची कडा आणि इथून मात्र चांगलं एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. फलंदाज राजचा अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे राजसाठी. अर्धशतक या स्पर्धेतला पहिला अर्धशतक खरं तर पाहायला मिळते आहे. आणि हे अनिल दोने या साहेबांकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज या खेळाडूसाठी आलेला आहे. लोअर फुलटॉसचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होतोय. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकूण धाबा धावपटलावरती आपण पाहतोय तब्बल
थँक्यू सो मच. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये राजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकूण धाबा संख्या 58 वरती संघ जाऊन पोहोचता 58. 58 धाबा, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि बघा कुठल्याही खेळाडूने घरी जाऊ नये. जरी मॅच आपल्या 2 किंवा 3 मॅच जरी आपण हरलेत तरी त्या खेळाडूने घरी जायचं नाही आहे. आणि जर एखादा खेळाडू गेलाच तर मग या स्पर्धेमधून त्या खेळाडूला बॅन करण्यात येईल अशी सूचना आयोजकांकडून येते. 2 वर्ष तब्बल त्या खेळाडूला बॅन केलं जाईल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फटका चांगला आहे, ताकदीचा बापन, मनगठी ताकद, मिड विकेटला क्लिअर करतोय. 6 धाब्यांसाठी ठोकलाय फलंदाज राजना. सुरेशच्या बॅटमधून येतोय हा षटकार. थँक्यू सो मच. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिच लेनचा बॉल पुन्हा एकदा हुक केले, जागा बनवली आहे. 70 रशीद खराब पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू सो मच. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये? ना एकदा त्याच दिशेने जणू काही ॲक्शन रिप्लेमध्ये हा चेंडू त्याच दिशेने त्या क्षेत्ररक्षकाच्या मागे लागला की काय, परंतु यावेळेस चांगली फिल्डिंग. सिंगलसाठी रोटेम स्ट्राईक रोटेन केली जाते. सिंगलच्या मदतीने संघाची तोडण धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 69 वरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा चेंडूने उसळी घेतली आहेत. निर्णायक क्षणी या 4 धाबा पुन्हा एकदा पाहायला मिळतील. फलंदाज राजच्या बॅटमधून, ज्याचा अर्धशतकाच्या या दिवसामध्ये खरे तर पहिला खेळाडू आहे ज्याच्या नावावरती या अर्धशतक आपण पाहतोय. चांगली बॅटिंग आपण या मॅचमध्ये त्याची पाहिली. सुरुवातीच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स थोडासा खराब झाला होता, या मॅचमध्ये खरं तर जबरदस्त बॅटिंग त्याची पाहायला मिळते आहे. स्वतःवरती जरूर नाराज लो फुलटॉसचा बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता. तो मिस टायमिंगचा स्ट्रोक पाहायला मिळाला तर त्या आतमध्ये चेंडू विचल फेक होईल. सिंगल दाब या चेंडूवरती येते. पुन्हा एकदा चांगला चेंडू डिलिव्हरी केलाय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून मात्र षटक कंप्लीट झाले. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. राजज आपले बॅटवरती करत तब्बल 55 धावांची लाजवाब पारी या मॅच मध्ये त्यांनी खेळले. खरे तर एक जबरदस्त खरे तर या मॅच मध्ये खरे तर त्यांनी आपली गुणवत्ता दाखवली. खरे तर खेळाडू वृत्ती काय असते, खरे तर एक महान खेळाडूची 55 धाबाची तब्बल विनिंग त्याने या मॅच मध्ये साकारले. आणि पहिला खेळाडू या स्पर्धेमधला ज्याच्या नावावरती या अर्धशतक कंप्लीट खरे तर पाहायला मिळत आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण विनंती करूया. या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. सह्याद्री वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला खरे तर पाहायला मिळतोय. KGT कडाप हा संघ. 2 संघांच्या दरम्यान भलं मोठं लक्ष केंद्रित केलंय.
तब्बल 75 धावा आहेत आणि 76 धावसंख्येचा पाठलाग इथून सह्याद्री 74 धावा आहेत. 75चा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये खरी तरी पाठवायची आहे. टीम सह्याद्री वॉरियर्स या संघाची या मॅचमध्ये या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का, या धावा डिफेन्स केल्या जातील, या दोन गोष्टी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खरं तर पाहायला मिळते. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. भरपूर सामने आपल्याला या मॅचमध्ये कव्हर करायचे. हॅलो अर्जुन रामदास 11 आणि खैरमाता प्रसन्न या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे की टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीम्स कॅप्टन्स या थँक्यू सो मच डिझाईन. थँक्यू सो मच अंकुश सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 74 धावा बनल्या गेल्या आणि 75 धावसंख्येचा टार्गेट आहे. अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना टीम आणि की KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाची अप्रतिम बॅटिंग. गेम ऑन. पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी पाहिलं तर ऑफस्टिक्सच्या बाहेर ठेवण्यात आला. अर्थातच अगदी अवे फ्रॉम दी बॉडी बॅटरपासून दूर गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल इथनं पाहिला तर हा डॉट पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. सुरुवात चांगली करत असताना गोलंदाज कांताला पाहतात. इथे हा चेंडू कदाचित लेग स्टिकवरती असावा. नक्कीच पंचाने देखील तेच दर्शवलं. लेग स्टिकला सोडून देणारा हा चेंडू अगदी अविनाश टेंबे सरांना आपण पाहतोय. पंचांचा इशारा या ठिकाणी एक लेग बाईच्या माध्यमातून ही एक सिंगल पाहायला मिळेल. खरं तर कांताचं कौतुक केलं जात आहे. अप्रतिम टप्प्यांवरती गोलंदाजी सध्या केली जाते. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला पाहिलं तर अर्जुन रामदास 11 त्यांच्या अगेन्स्ट श्री खैरमाता प्रसन्न 11. अशा प्रकारे या दोन संघांदरम्यान मात्र नेक्स्ट मॅच असेल. मॅच क्रमांक 7. चला दोन्ही टीमचे कॅप्टन शेवटचा पुकार. टॉस साठी लगेच यायचा आहे. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज कांता सध्या तरी लय मध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम टप्प्यांवरती गोलंदाजी. इथे चुकीचा टप्पा फुल्लर लेन त्यावरती आपण पाहतोय मोठा फटका खेचलाय. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करत असताना फलंदाज या ठिकाणी वैभवच्या बॅटमधून धमाका षटकार. थँक्यू सो मच. अगदी या ठिकाणी पाहिलं तर षटकार खेचलाय फलंदाज वैभवना. मॅन फ्रॉम जुगरेवाडीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम फटका. अगदी लेट कटचा स्ट्रोक बॉलला कव्हर्स मध्ये पाठवलाय. तिथे मिळतील 4 चौकार पाहायला मिळेल. अगदी वैभव आता मात्र लय मध्ये दिसतोय. जर का या मॅच मध्ये वैभव आणि मिलिंदची जोडी शेवटपर्यंत जर थांबली तर या 75 धावा देखील इथे त्या सहज चेस केल्या जातील. कांतावरती सध्या आक्रमण केलं जात आहे.
ऑन साइडला वन्स अगेन पुन्हा एकदा बिग हिट केलं जात आहे वैभवच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका. हा देखील बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 षटकार. थँक्यू सो मच डीजे. अगदी या ठिकाणी वैभव आता लयमध्ये दिसतोय. त्याच्या बॅटमधून मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक बॉलवरती आता तो धावा जमा करतोय. 75 धाबसिंगाचा टार्गेट इथे चेस करायचा आहे आणि ज्या प्रकारे जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे ना त्या प्रकारे धावा जमा करण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना अगदी एका बाजूला आपण पाहिलं तर सह्याद्री वॉरियर्स आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ आहे. मात्र दोन्ही संघ एकमेकांना चांगली फाईट सध्या देत असताना मॅच क्रमांक 6 सध्या सुरू आहे. मैदानाच्या दुसरं सत्र सुरू आहे. दुसऱ्या सत्रामध्ये 75 बनवायचे आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर जवळजवळ 17 धावा आलेल्या आहेत. म्हणजेच धमाकेदार सुरुवात. चला फास्ट खेळायचा वेळेचा विचार केला तर 3 वाजून 43 मिनिटं झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 3:45 इथे वाजायला नक्की सुरुवात झालेली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ इथून पुन्हा एकदा पलटवार करेल हे देखील पाहायला मिळेल. उर्वरित 4 षटक आहेत. 4 षटकांचा विचार केला तर आता 4 षटकांमध्ये 58 धावा बनवायच्या आहेत. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 14.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. दोनही संघांना ही मॅच महत्त्वाची आहे कारण की दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांनी एक मॅच जिंकले एक मॅच पराभूत झाले. दोन्ही संघांना मात्र हा सामना इम्पॉर्टंट असेल. जो जिंकेल अगदी त्याच्या अकाउंटमध्ये मात्र 2 विजय मात्र लिहिले जातील. दोन्ही संघांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकणं महत्त्वाचं राहील. एका बाजूला KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ त्यांच्या अगेन्स्ट सह्याद्री वॉरियर संघ. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय परंतु या ठिकाणी घडलंय काय. सोपी कॅच होती. मिलिंद याची कॅच होती. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. जर काही इथे विकेट आला असता तर समोरील फलंदाजावरती देखील दबाव झाला असता. परंतु इथून चुका केल्या जात आहेत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. कॅच ड्रॉप त्यानंतर 1 धाव. परंतु इथून पुन्हा एकदा नवी संधी मिळाली आहे ती मिलिंद या फलंदाजासाठी. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 18 धावा. स्ट्राईकवरती वैभव. गेम ऑन. गणेश बॉलिंग ट्रॅकवर. आताचा हा चेंडू यस पंचांचा इशारा पाहायला मिळेल. इथे हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम असेल या ठिकाणी पाहिलं तर. अगदी वाईट बॉलच्या सांगतीनंतर आणखीन एक एक्स्ट्रा धाव फलकावरती ॲड पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 19 धावा. स्ट्राईकवरती वैभव विस्फोटक बॅटर आहे. स्टार्ट मात्र चांगला करून दिला आपल्या टीमला. इथे फटका अप्रतिम गॅप शॉट सिलेक्शन. बॉलला पाठवलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मैदानाचं वैशिष्ट्य अर्थातच आउटफील्ड फास्ट बॉल फरार सीमारच्या पलीकडे. वैभवच्या बॅटमधून आणखीन एक वार चौकार. थँक्यू सो मच डीजे. अप्रतिम या ठिकाणी फटकेबाजी सध्या वैभव करत असताना कंट्रोल फटके काय असतात मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अगदी मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची ताकद आहे या फलंदाजाकडे. सध्या तरी फलंदाज गोलंदाजावरती दबाव टाकण्याचं काम करतोय मैदानामध्ये. गणेश मागील मॅचमध्ये मात्र चमकदार कामगिरी केली होती परंतु या मॅचमध्ये सध्या तरी वैभवनं गणेशवरती देखील दबाव टाकलाय. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा यस पंच आम्हाला दर्शवत आहेत की हा देखील चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल.
सध्या तरी गणेश दबावमध्ये दिसतोय. वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. आतापर्यंत वैभवनं नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर अप्रतिम कामगिरी केली आहे, चमकदार कामगिरी केली आहे. समोरील टीमला दबावामध्ये ठेवण्याचं काम मात्र वैभवने केलंय. परंतु इथून गणेश या गोलंदाजाला देखील कमबॅक करावा लागेल. आपल्याकडे अनुभव आहे, अनुभवाचा वापर या मॅच मध्ये करावा लागेल. शॉर्ट प्लेन बॉल, अप्पर कटचा स्ट्रोक, बॉलला पाठवलंय पॉइंटच्या टोक्यावरून. पुन्हा एकदा वन्स अगेन बाउंड्री रेंजच्या पलीकडे हा देखील चेंडू झालाय फरार. पुन्हा धावा मिळतील 4. थँक्यू सो मच डीजे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 75चा पाठलाग करत असताना प्रतिम बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती मात्र चांगला फटका, कंट्रोल शॉट होता, अगदी कंट्रोल मध्ये खेळलेला फटका, त्यावरती 4 धावा. आताचा चेंडू यस, पुन्हा एकदा पंच या ठिकाणी सांगतायत हा देखील चेंडू खराब, हा देखील चेंडू वाईट. म्हणजे आतापर्यंत या षटकात 3 एक्स्ट्रा धावा मात्र मिळाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच सह्याद्री वॉरियर्स संघाला. दोन्ही संघांसाठी हा इम्पॉर्टंट मॅच आहे, दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. इथून व्हाईट बॉल, एक अवांतर धाव मिळाली आहे. अवांतरच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गेम ऑन. गणेश फुलरलेत, इथे शॉर्ट कव्हरला वेगवान फटका होता. कॅच घेण्याचे संधी, प्रयत्न चांगले झाले, एफर्ट चांगले होते, अगदी या फटक्यात ताकद होती. परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केलं. कदाचित जर का बॉल निसटला असता तर याही चेंडूवरती 4 धावा लिहिल्या होत्या. परंतु मी फिल्डरचं कौतुक करेन, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अगदी या ठिकाणी आपण पाहतात सध्या तरी अगदी स्वप्नांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना माहिती आहे इथे 75 धावा आहेत, म्हणजेच मोठी धावसंख्या. इथून त्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सध्या तरी चांगल्या रीतीने केला जातोय. गुडलेन स्पॉटचा बॉल, त्याला हुक केलाय, फक्त दिशा दिली आहे. या खेळाडूचा झेल सोडला होता, परंतु आता त्याच खेळाडूच्या बॅटमधून, अर्थातच मिलिंदच्या बॅटमधून इथून या ओव्हरचा झालाय शेवट. अर्थातच शेवटच्या बॉलवरती मिळतील धावा 4. पाहता पाहता षटक क्रमांक 2 संपले. दोनही पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17, सेकंड ओव्हरमध्ये आल्या तब्बल 16. नक्की याही ओव्हरमध्ये 17 पाहायला मिळाला. तब्बल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. थँक्यू सो मच डीजे. चला जास्त वेळ घेऊ नका. या ठिकाणी विनंती असेल KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ, चला पंचांना ही विनंती असेल आपण खेळाडूंना जास्त वेळ देऊ नका. अजूनही विचार केले तर 4 मॅचेस पेंडिंग आहेत. सर्व संघांना विनंती असेल वेळेला मात्र आता तुम्हाला नक्कीच महत्त्व द्यावा लागेल. जास्त प्रकारे तुम्ही टीम मीटिंग करू नका. आता इथून पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 धावा जमा झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 17, सेकंड ओव्हरमध्ये देखील 17, म्हणजेच करंट रन रेट पाहिलं तर 17च्या सरासरीने धावा बनल्या जातात. अशाच प्रकारे धावा झाल्या तर सामना मात्र लवकरच फिनिश होऊ शकतो. परंतु इथून एखादा ओव्हरमध्ये जर कमबॅक झाला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा पलटवार हा केला जाऊ शकतो. नक्कीच या ठिकाणी योगेश वाघ सरांच्या माध्यमातून नक्कीच KTCला आणि त्यानंतर संपूर्ण आयोजकांना मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत आणि संपूर्ण संघांना देखील योगेश वाघ सरांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच ऑनलाईन ते स्पर्धांचा आनंद घेतात त्यांचा पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. सुपला शॉट म्हणून नक्कीच जेव्हा सुपला शॉट म्हणतो तेव्हा योगेश वाघ सरांचं आवर्जून नाव मात्र घेतलं जातं. नक्कीच त्यांचा पुन्हा एकदा आभार. स्वागत आहे योगेश सर आपलं. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती योगेशचा तडाखा, अप्रतिम स्ट्रोक, सरळ रेषेत फटका खेचला, त्यावरती मिळतील 6 धावा.
थँक्यू डीजे. प्रतिम या ठिकाणी बॅटिंगचा प्रदर्शन सध्या पाहायला मिळतोय. आताचा चेंडू या ठिकाणी यस अवे फ्रॉम दी बॉडी, परंतु पंचांचा इशारा भरपूरच बाहेर. हा चेंडू व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव. यस हा चेंडू चेक करायचा आहे. अगदी तिसऱ्या पंचांना विनंती असेल नक्कीच हा चेंडू थ्रो केला की नाहीये हे देखील आता इथे चेक केलं जाईल. जर का थ्रो गोलंदाजी सापडली तर गोलंदाजाला देखील बॅन केलं जाईल. त्यानंतर जे काही पॅनल्टीच्या धावा असेल त्या देखील इथे ॲड केल्या जातील. परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी. यस या ठिकाणी थ्रो गोलंदाजी आहे सापडली. या ठिकाणी नो बॉल आहे. यस 2 धाबासंख्येची पॅनल्टी आणि आता गोलंदाजाला इथे बॅन केलं जाईल. चला इथे हा षटक मात्र दुसरा गोलंदाज मात्र हा ओव्हर कंटिन्यू ठेवेल. चला गोलंदाज आता इथून चेंज केलं जाईल. ओव्हरचा विचार केला तर ह्या ओव्हरमध्ये फक्त एकच बॉल झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी 9+2 म्हणजे तब्बल 3 धाबा धाव फलकावरती आता ॲड केल्या जातील. एक मिनटं नक्कीच इथे थ्रू गोलंदाजी सापडली आहे, परंतु पॅनल्टी आहे की नाही आहे नक्कीच ते देखील या ठिकाणी नक्कीच आम्ही सांगण्याचा प्रयत्न जरूर करू. या ठिकाणी 2 धाबांची पॅनल्टी प्लस नो बॉल म्हणजेच 3 धाबा इथून ॲड केल्या जातील आणि या बोनसच्या धाबा आता मिळतील. कारण की कांता एक खरं तर पाहिलं तर महत्त्वाचा ट्रम्प कार्ड होता, महत्त्वाचा गोलंदाज होता, परंतु गोलंदाज थ्रो करत असताना या ठिकाणी अगदी स्क्रीनवरती पाहिलं गेलं. आणि आता इथून या गोलंदाजाला आता इथून पुन्हा गोलंदाजी या स्पर्धेमध्ये करता येणार नाही आहे. म्हणजेच 3 धाबा ॲड केल्यानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 44 या धाबासंख्येवरती. समीकरण आता इथून पुन्हा एकदा बदललं गेलं. समीकरण सोपं होताना पाहायला मिळेल. आता इथून येणारे 17 चेंडू आहेत आणि 34 धाबासंख्येची गरज आहे. नक्कीच चेंजेस थोडेसे पाहायला मिळतील. 44 धाबा आहेत म्हणजे आता येणारे इथे फ्री हिटचा हा चेंडू ऑन साईडला आपण पाहतोय. पाठवला होता परंतु त्या ठिकाणी फिल्डर पोहोचले. बॉल हाताला टाळी देत असताना मात्र बाउंड्री यांच्या पलीकडे. सध्या तर या ठिकाणी मेहनत जरूर करतात परंतु नशीब साथ देत नाहीये. 4 धाबा. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 48 धावा. सामना जिंकण्यासाठी आता इथून उर्वरित समीकरण येणारे 16 चेंडू आहेत आणि 27 धावा संख्येची गरज. इथे फटका फसलाय. झेलची संधी. कहाणी में ट्विस्ट. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावा जमा करत होता त्या खेळाडूला दाखवलाय पवेलियनचा रस्ता. अगदी नवीन गोलंदाज उमेशला पण पाहिलं आणि इथून पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला परंतु तदनंतर कमबॅक केलं जात आहे. विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. वैभव बॅक टू द पवेलियन.
थँक्यू सो मच. चला लगेचच टीम मिटिंग घेऊ नका या ठिकाणी विनंती असेल ते म्हणजेच के जी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाला गेम ऑन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे यस बॅटची एज जोरदार अपील परंतु स्वतः फलंदाज क्रीज पासून निघाले. त्यांना माहिती आहे पॅटर्न बॉलचा संपर्क आहे. इथे खेळाडी वृत्ती दाखवत असताना आणि इथून आणखीन एक फलंदाज बाद. लगातार विकेटचा सिलसिला आता झालाय सुरू. आधी वैभव तदनंतर हरी. फलंदाज बाद. येस थँक्यू सो मच डीजे. अगदी इथून पाहिलं तर अगदी कांता यांना नक्कीच आपण पाहिलं थ्रो गोलंदाजी करत असताना सापडले परंतु तदनंतर तोच षटक कंटिन्यू ठेवत असताना उमेश यांनी मात्र कांता यांची कमी मात्र जाणवली नाहीये. अप्रतिम टप्प्यांवरती गोलंदाजी परंतु या ठिकाणी यस फुल लेन त्यावरती आपण पाहतात हा बिग हिट षटकार. थँक्यू डिझाईन. चला लगेचच बॉल मिळत नसेल तर लगेच यस चेक करायचा आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे या ठिकाणी. लगेच या ठिकाणी चेक केले जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी मयूर सर आहेत. येस या ठिकाणी नो बॉल आहे त्यावरती आलेला हा षटकार. शेवटच्या मुवमेंटला घेतलेला रिव्ह्यू तो देखील सक्सेसफुल या ठिकाणी ठरला जातोय. अगदी KTC यांचं मनपूर्वक कौतुक आणि तिसऱ्या पंचांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. नो बॉल. आता मात्र फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतील परंतु शेवटच्या मुवमेंटला इथून या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. स्वतःला थांबवलंय. फ्री हिटच्या चेंडूवरती धाव घेत नाहीयेत. धाव येत नाहीयेत परंतु इथून डॉट बॉल. टीमची टोटल जर विचार केली तर 55 धावा आहेत म्हणजे अजूनही सामना जिंकण्यासाठी येणारे 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडूमध्ये अजूनही 20 धावसंख्येची गरज. इथून देखील मॅच पलटू शकते. इथून देखील कमबॅक होऊ शकतो. इथून देखील नक्की अगदी KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाच्या बाजूने हा सामना मात्र जिंकू शकतो. परंतु इथून सध्या तरी सह्याद्री वॉरियर्स आपल्या नावाचा डंका वाजवतोय परंतु इथून घडलंय काय. सरळ हा चेंडू यष्टांवरती होता. सरळ सापडला. यस प्लम झालेत LBWच्या माध्यमातून. इथून आपण पाहिलं तर मयूर ज्या खेळाडूने षटकार लगावला होता त्या खेळाडूला आता जावं लागेल पविलियन मध्ये. इथून आणखीन एक धक्का टीम सह्याद्री वॉरियर्स संघाला. फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. चला 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. शेवटचे 12 चेंडू, शेवटचे 2 षटक आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये 20 धाबा संख्येची गरज आहे. इथून चढाव उतार होईल की पुन्हा एकदा सह्याद्री वॉरियर्स आपल्या नावाचा डंका वाजवेल का मैदानाच्या आतमध्ये, हे देखील पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकमेकांना अगेन्स्ट चांगला खेळ करत आहेत, परंतु इथून हा 4था षटक फार महत्वाचं राहील दोन्ही टीमसाठी. या षटकात जर का धावा आल्या तर सामना नक्कीच उद्याच्या दिवसात ज्या खेळाडूंची मॅच आहे, ज्या संघ मालकांची उद्या मॅच आहे, त्या सर्वच संघ मालक आणि खेळाडूंना आम्ही विनंती करू, उद्या ठीक रिपोर्टिंग टाइम तुमचा 9चा आहे. नक्कीच 9 वाजता तुम्हाला मैदानावरती हजर होणं फार महत्त्वाचं राहील. ज्या ज्या खेळाडूंची, ज्या ज्या टीमची, ज्या ज्या संघ मालकांची उद्या पहिली मॅच आहे, त्या सर्वच खेळाडूंना आणि संघ मालकांना विनंती असेल की आपण 9 वाजेपर्यंत आपण या मैदानावरती हजर राहायचं आहे. जर का एखादा संघ उशिरानं आला तर त्याही संघावरती नक्कीच जी काय पेनल्टी असेल ती त्यांना नक्कीच देण्यात येईल. चला मॅच ऑन करायची आहे या ठिकाणी, जास्त वेळ घेऊ नका. चला लगेचच मॅच ऑन करायचे आहे. या ठिकाणी नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती घ्यावा लागेल, कारण की विचार केला तर एका गोलंदाजाला फक्त 2च षटक फेकता येतील, परंतु या ठिकाणी कांतानं जर विचार केला तर त्याने 2 षटक फेकण्यासाठी तो आला होता, परंतु त्याचा पहिला बॉल योग्य होता, परंतु दुसरा चेंडू पाहिला तर तिथे नो त्यांना घोषित केलं, परंतु त्यांचाच षटक कंटिन्यू होता. परंतु इथून गणेश यांना पुन्हा एकदा दुसरा षटक फेकता येणार नाही आहे. चला मॅच ऑन. तिसरं षटक क्रमांक 4, गोलंदाज नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये चौथा षटक घेऊन आलाय गोलंदाज बॉलिंग मार्कवरती धनेश. 12 चेंडू आणि 20 धाबा संख्येची गरज. इथून चला जास्त वेळ खर्च करायचा नाही आहे, अगदी या मॅचला भरपूर वेळ मात्र चाललाय. मॅच ऑन. इथे पहिलाच बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये चेंडू हवेत होता. इथून आपण पाहतात पहिल्याच बॉलवरती सेट झालेला बॅटर अर्थातच मिलिंद, त्याला मात्र पहिल्याच बॉलवरती पवेलियनचा रास्ता दाखवत असताना गोलंदाज आपण पाहतोय धनेश. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. यस थँक्यू सो मच. अगदी या ठिकाणी हा षटक फार महत्त्वाचा आणि या महत्त्वाच्या षटकामध्ये सलामीवीर बॅटर अर्थातच मिलिंद मात्र लवकरात लवकर बाद झाले. इथे देखील झेलची संधी, परंतु पॉइंटमध्ये दूरवरती खेळाडू होते, परंतु इथून पाहिलं तर या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळेल ती म्हणजे जाऊन पोहोचते ती 57 धावा प्रत्येक बॉलवरती. अगदी या ठिकाणी रन रेट मात्र आम्ही तुम्हाला सांगू, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला टार्गेट देखील सांगू.
आता इथून येणारे 10 चेंडू आहेत. 10 चेंडूमध्ये 18 धाबा बनवायच्या आहेत. प्रत्येक बॉलवरती धाबा येणं महत्वाचं आहे. प्रत्येक बॉलवरती. आताचा हा चेंडू फुलर लेंथ होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न इथे घडलंय काय. जवळ जवळ हा चेंडू निर्धाव होता धनेशांचा, परंतु शेवटच्या मोमेंटला यष्टीरक्षक यांच्याकडनं झालेली ही चूक. इथून मात्र प्रत्येक धाव मात्र फार महत्वाची राहील. अगदी आता इथून प्रत्येक धावेला तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल. इथून 22च्या माध्यमातून एक धाव जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने 58 रन्स, 75चा टार्गेट आहे. 75चा टार्गेट सध्या तरी चेस करण्याच्या वाटेवरती. अगदी भलं मोठं टार्गेट आणि तो चेस करण्याच्या वाटेवरती बॅटिंग करत असताना टीम सह्याद्री वॉरियर्स आत्तापर्यंत चांगला खेळ राहिला आहे. जिथे वैभवचा विकेट आला तिथून मॅचला पुन्हा कलाटणी मिळाली आणि आता इथून सध्या तरी मी तर म्हणेन KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या वाटेवरती आहे. दोनही संघ सध्या तरी चांगला क्रिकेट खेळत असताना दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. यॉर्कलेन इथे फटका चांगला आहे. कव्हर्स मध्ये बॉलला पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटची संधी, परंतु इथून 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक बॉलवरती आता इथून रिझल्ट हे दडलेलं आहे. प्रत्येक बॉलवरती मॅचचा गणित मात्र बदलेल. 2 धावा इथनं पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल 60 धावा पाहायला मिळतील. अजूनही सामना जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. उर्वरित राहिलेले चेंडू या षटकातील 2. इथे फटका फसलाय. जेलची संधी. मिड विकेटला खेळाडू आहेत. जजमेंट या ठिकाणी चुकीचं राहिलंय. कॅचेस विन द मॅचेस. सोपी कॅच होती, पकडायची होती. शेवटच्या मोमेंटला मेहनत चांगली केली, परंतु नशिबानं साथ दिलेली नाहीये. तुमची 99% मेहनत आणि 1% तुमचा लक तुमच्या पार्टीचा असला तर 100% तुम्ही मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होऊ शकता. परंतु या ठिकाणी कॅचेस मात्र सोडले जातात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चुका झालेल्या आहेत. एक 22ची रन आणि आता मात्र इथे झेल. ह्या धावा महाग ठरतील. आत्ताचा चेंडू बॅटचा स्लॉट मध्ये बॉलला पाठवलंय ऑन साइडला. सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर कॅच सोडला. त्याचा पश्चाताप मैदानाच्या आत होतोय. लगेचच षटकार पाहायला मिळेल. थँक्यू सो मच डीजे. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अप अँड डाऊन सातत्याने चढाव उतार या ठिकाणी पाहायला मिळेल. चला फिल्डिंग करा लगेच. जास्त वेळ घेऊ नका. या ठिकाणी आम्ही विनंती करू तो म्हणजेच चला KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ जास्त वेळ घेऊ नका. लगेचच शेवटचा जो गोलंदाज आहे त्याला बॉलिंग ट्रॅक वरती आणा. शेवटचे 6 बॉल. सामना जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज. 75चा टार्गेट. अगदी बोलणं मोठं वाटत होतं, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये हे टार्गेट देखील छोटंसं वाटू लागलंय. आता इथून 6 बॉल. 6 मध्ये 7 बनवायचे आहेत. 6 मध्ये 7 रोखायचे आहेत. कोणता संघ सामना जिंकेल, कोणता संघ हा सामना पराभूत होईल हे देखील पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना आहे. इथे आपण पाहतोय सातत्याने मात्र दोन्ही संघ इथून अफाट मेहनत घेतात. जिद्द दाखवतात, मेहनत करतायत, पराकाष्ठा करतायत. अगदी मेहनतीची पराकाष्ठा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आता इथून उर्वरित 6 बॉलमध्ये करावे लागेल. मागील 4 षटकांमध्ये काय घडलंय, काय झालं ते सोडून मात्र पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. शेवटचे 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक 5 अंतिम षटक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राज. 68 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 7 धावा बनवल्या तर सामना इथे सह्याद्री वॉरियर्स संघ जिंकेल. परंतु आता इथून काय होईल, काय बिघडेल हे देखील पाहायला मिळेल. गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती असेल, चला स्पीडअप घ्यायचे आहे. मॅच ऑन. 6 बॉल 7ची गरज. स्ट्राईक वरती बॅटर विश्वास आहेत. अगदी विश्वास वरती मात्र पूर्णपणे विश्वास दाखवलाय. इथून हा सामना
आपल्या बाजूने येईल का? पहिलाच बॉल यॉर्कर लेन भन्नाट वेग आणि इथून पहिलाच बॉल आलाय तो डॉट. म्हणजे झाले काय, घडले काय? आता इथून प्रत्येक बॉल वरती दबाव पाहायला मिळेल, प्रत्येक बॉल वरती दडपण पाहायला मिळेल. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. 5 मध्ये बनवायच्या आहेत 7. प्रत्येक बॉल वरती धावा जमा करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला टर्न केलाय, अलॉन द कार्पेटनं बॉल डीप मध्ये जातोय. तिथे एकच धाव, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु इथून कोणत्याही प्रकारची घाई गडबडी करत नाहीये. अगदी मागील षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती महेशनं षटकार लगावला होता. आता इथून संपूर्ण आशा निराशा पूर्णपणे मी तर म्हणेन महेशवरती आहेत, कारण की महेशमध्ये क्षमता आहे, त्यानं षटकार लगावलाय. आता इथून 6 बॉल शिल्लक आहेत. 6 मध्ये अगदी 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. इथून एखादा मोठा फटका आला तर सामना सह्याद्री वॉरियर्स संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. रफ अँड टफ सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वैभवनं दिलेला तो सुंदर स्टार्ट आणि तिथून मात्र मॅचला मिळाली कलाटणी आहे. आता इथून उर्वरित काम मात्र हे फलंदाज करतील का? 4 मध्ये बनवायच्या आहेत 6 धावा, की कमबॅक करेल गोलंदाज राज? चला मॅचचा रिथम तोडू नका, दोनही संघांना विनंती असेल. 4 मध्ये बनवायच्या आहेत 6 धाबा. सध्या तरी इथून दोन्ही संघ प्रतिम लढा देत आहेत. इथे फटका चांगला आहे, 20 मध्ये बॉलला पाठवलंय डीप मध्ये. तिथे खेळाडू आहेत, झालेले आहे मिसफील्ड. दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, घडले का? यस, नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र केलाय विकेटचा पतन. विश्वास रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. डीजे थँक्यू डीजे. अगदी इथून आता येणारे 3 बॉल 3 मध्ये बनवायच्या आहेत 5. सध्या तरी संपूर्ण जबाबदारी स्ट्राईक वरती असलेला फलंदाज महेश वरती पूर्णपणे जबाबदारी आहे. स्वप्न तर मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना मेहनत मात्र मैदानाच्या आतमध्ये ही तुम्हाला करावी लागेल. आतापर्यंत महेशनं मेहनत केली आहे, वैभवनं मेहनत केली आहे, त्यानंतर मिलिंदनं देखील मेहनत केली आहे. इथून मयूर देखील त्यानं देखील चांगले साथ दिली आपल्या टीमला, परंतु आता इथून संपूर्ण जबाबदारी येऊन पोहोचली ती महेश या फलंदाजावरती. 3 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. गोलंदाज राज. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन सेटला आपण पाहतोय, टर्न केला, तिथे खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग, एक धाव तर कंप्लीट. दुसराचा प्रयत्न, सध्या तरी स्ट्राईक घेण्याचा काम महेशला करायचं होतं, परंतु महेश राहिलाय नॉन स्ट्राईक एंड वरती. आता इथून उर्वरित समीकरण 2 बॉल सामना जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज. एखादा चौकार, एखादा षटकार, एखादा डॉट बॉल मात्र अगदी मॅच मध्ये रंगतदार निर्माण करेल. दोन्ही संघ अप्रतिम खेळी करतायत. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. सामना जर का आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उर्वरित 2 बॉल आहेत, 2 मध्ये करायच्या आहेत 4 धाबा. इथून मी गोलंदाज राजचं देखील कौतुक करेन. 6 मध्ये 7 रोकायच्या होत्या, आता मात्र इथून 2 मध्ये 4 रोकायच्या आहेत. इथून गोलंदाजाचं कौतुक. गेम ऑन, महत्वाचा हा चेंडू. सेकंड लास्ट बॉल. इथे हा चेंडू यॉर्कर लेंथ, इथे घडलंय काय? धाव घेण्याचा प्रयत्न, महेशला स्ट्राईक हवी होती, परंतु इथून स्ट्राईक मात्र मिळेल आता नवीन बॅटरला. महेश जो या टीमचा तारणहार बनला होता, त्याला जावं लागेल पविलियन मध्ये. मोक्याच्या क्षणावरती झालाय विकेटचा पतन, मोक्याच्या क्षणावरती. आता इथून आपण पाहतात मॅच फसली टीम सह्याद्री वॉरियर्स संघी. या टीमसाठी आता मात्र शेवटचा 1 बॉल आणि 4 ची गरज. डीजे
थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम लढा दोन्ही संघ एकमेकांना देत असताना शेवटचा एक बॉल. एका बॉलमध्ये करायच्या आहेत 4 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. शर्यत अजून संपलेली नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत जिंकलेले नाहीत. खेळताना आता असं खेळावं लागेल, जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहास, असं काहीतरी करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल 4 धावा जिंकायची गरज. कोणता संघ जिंकणार? सह्याद्री वॉरियर्स की केजी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ? एका बाजूला दत्ताजी डोंगरे, दुसऱ्या बाजूला खुशल गुरव. आणि या ठिकाणी शेवटचा बॉल आलेला आहे. डॉट, अर्थातच सामना जिंकलाय तो म्हणजेच केजी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम सह्याद्री वॉरियर, चांगला खेळ राहिलाय तुमचा मैदानाच्या आतमध्ये. हार्ड लक वैभव, हार्ड लक मिलिंद, हार्ड लक मयूर, महेश, नक्की अगदी चांगला खेळ राहिलाय मैदानाच्या आत. परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र सामना हातातून निसटलाय. 99% तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मेहनत केली, परंतु 1% लक मात्र तुमच्या पाठीशी